आपल्याला आता माधवबाग आट्याची प्लेन रोटी बनवायची आहे. हा आटा आहे, त्याचं जे किती प्रमाण आहे ते दिलेलं आहे त्यांनी. ते एका वाटीमध्ये घ्यायचं आहे. तर प्लेन रोटी बनवायची आहे आपल्याला. त्यावेळी ते शिगडीवरती गॅस लावायचा आहे कमी फ्लेमवरती. त्यात हळूहळू पुन्हा पाणी मिक्स करायचं आहे आपल्याला. थोडं थोडं टाकत राहायचं आपल्याला, एकदम जास्त पातळ होता कामा नये. हे मिक्स करायचं आहे आणि एक मिनटं आपल्याला होल्ड करून ठेवायचं आहे मिक्सिंगसाठी. हे मिश्रण तयार करायचं आहे असं पातळ असं. हातामध्ये कुठेही काही लागणार नाही असं बघून घ्यायचं आहे. पीठ असं राहिलं नाही असं दिसलं पाहिजे. बनवून आपल्याला 1 मिनिटासाठी असं ठेवायचं आहे. ते पीठ भिजलं जाईल. तवा तापलेला आहे. थोडंसं आपल्या तव्याला थोडंसं देशी गाईचं तूप लावायचं असं न कळत, ते चिकटू नये म्हणून न कळत लावायचं. आपला देशी एकदम कमी लावलेला आहे. झालेलं मिश्रण आहे. ते मिश्रण असं मिक्स घेतलेलं आहे. आपल्या लक्षात येतं पाहिजे असं पातळ झालं पाहिजे. त्या प्रमाणात पाणी वापरायचं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला ओतायचं आहे. गॅस कमी फ्लेमवरती ठेवायचा आहे. थोडा त्याला आपल्याला आकार द्यायचा आहे गोल असा भाकरीगत. तवा असा उचलून एक साईडने उचलायचा आणि असा त्याला आकार द्यायचा आहे. जास्त पातळ पण करायचं नाही आहे. भाकरीच्या साईजचं यावं त्याला असं. राहिलेलं पीठ पण थोडं त्यावरती ओतायचं आहे. त्याला आता आपल्याला कमी फ्लेमवरती ठेवलेलं आहे. हे असंच भाजत राहील भाकरी तुमची. आपल्याला लक्षात येतं आहे की असे वाफलत आहे. आता आपल्याला लक्षात येतं आहे की भाकरी बऱ्यापैकी भाजलेली आहे. असं थोडं हलवत राहायचं चारी बाजूनं गोल असं घ्यायचं आणि परत त्याला पलटी करायचं. पलटी करून त्याला असं वाफलायचं आहे. त्याला खालची बाजू पण भाजली पाहिजे. पलटून टाकल्यानंतर किती वेळ भाजायची. आता हा कलर बघा कसा आलेला आहे. त्याच पद्धतीने खालचा पण कलर आला पाहिजे, म्हणजे तुमची भाकरी भाजली गेलेली आहे. खालच्या बाजू पण बघायची आपल्याला. असं आलटून पालटून भाजून घ्यायचे आहे. आपल्या लक्षात ती भाकरी झालेली आहे. भाजलेली असं लक्षात आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. पलटी अशी करून ठेवायची. अर्धा मिनिट ठेवायची आहे. तुम्हाला ते रोस्ट होऊन जाईल.
तर सॉफ्ट पाहिजे तर लवकर काढायची, रोस्ट पाहिजे असेल तर आपल्याला 1 मिनिटभर ठेवायची गरम तव्यावरती. अशा पद्धतीने ही रोटी झालेली आहे, हे आपण आता बनवू शकतो.